तुम्हाला सुद्धा तुमच्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी काहीतरी मस्त गोड छान घरच्या घरी बनवून खाऊ घालावं असं वाटतंय का? पण वेळ नाही आहे, तर तुम्ही ही केळ्यांच्या वड्याची रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. पिकलेल्या केळ्यांच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण आता पाहून घेऊया. तर वड्या बनवण्यासाठी इथे मी या 3 पिकलेल्या केळ्या घेतल्या आहेत. त्यानंतर इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याच वाटीनी मी रवा आणि पिठी साखर याचं प्रमाण मोजून घेतलं आहे. त्यानंतर इथे वड्या बनवण्यासाठी अंदाजे थोडंसं तूप आहे, थोडीशी वेलची पूड आणि डेकोरेशनसाठी काजूऐवजी तुम्ही इतर कोणतेही ड्रायफ्रूट्ससुद्धा इथे वापरू शकता. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेत आहे आणि तूप थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि हे गव्हाचं पीठ थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण छान याला तुपावरती भाजून घेऊयात. पीठ भाजताना जर तुम्हाला ते थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप पुन्हा घालून त्याला छान भाजून घेऊ शकता. मी इथे अजून 2 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आता याला छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. तर इथे छान आपल्या गव्हाच्या पिठाचा रंग बदलला आहे, त्यामुळे इथे मी अर्धा ते पाऊण वाटी रवा घालत आहे. अर्धा वाटी घातली तरी चालेल, पाऊण वाटी घातली तरी देखील चालेल. तर आता रवा आणि गव्हाचं पीठ याला आपण अजून थोडासा डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत पुन्हा भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र छान भाजलं गेलं आहे तुपावरती. तर आता आपण गॅस बंद करून याला साईडला काढून ठेवूया. त्यानंतर आता 3 पिकलेली केळी मी घेतली आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या केळ्यांना बारीक करून घेणार आहे. तर आता काय करायचं, आपण जे गव्हाचं पीठ आणि रवा भाजला होता त्या मिश्रणावरती ही केळ्यांची जी प्युरी आपण केली आहे ती घालायची आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत, किती घट्ट तर आपल्याला वड्या थापता येतील आणि थापलेल्या वड्या कापता येतील इतपत घट्ट होईपर्यंत याला छान आपण मंद आचेवरती परतत राहूयात, भाजून घेऊयात. 1 ते 2 मिनिटानंतर थोडंसं मिश्रण घट्ट झाल्यावर आपण यामध्ये घालूयात अर्धी वाटी पिठी साखर आणि पुन्हा एकदा या मिश्रणाला आपण 3 ते 4 मिनटं छान भाजून घेऊयात. या मोमेंटला घरामध्ये इतका सुंदर वास सुटलेला असतो ना, नुसता घमघमाट सुटला असतो. जर तुम्हाला हे मिश्रण खूप घट्ट वाटलं तर पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे तुम्ही यामध्ये तूप घाला आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालूयात वेलची पूड आणि पुन्हा एकदा आपण मिश्रण साधारण 2 मिनटं भाजून घेऊया. तर केळीची प्युरी घातल्यानंतर साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला हे मिश्रण भाजावं लागतं, पण मंद आचेवरती बरं का. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान घट्ट झालं आहे, छान गोळा बनून येतो आहे ह्याचा. आता आपण गॅस बंद करूया. त्यानंतर एखाद्या ट्रेमध्ये किंवा एका डिशमध्ये थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वड्या खाली चिकटणार नाहीत. आणि त्यानंतर आपण जे मिश्रण आत्ता बनवलं आहे ते यावरती घालून एका वाटीनी आपण छान याला थापून घेऊया, एकसारखं छान थापून घ्यायचं. त्यानंतर आता आपण यावरती थोडेसे जाडसर चिरून घेतलेले काजू किंवा आवडीनुसार इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने थोडंसं याला थापून घ्यायचं. त्यानंतर आता ही एक ऑप्शनल स्टेप आहे, पण मी याला डेकोरेशनसाठी सिल्वर वर्कची जी फॉईल असते ते लावून घेत आहे. तुम्ही सिल्वर वर्कच्या ऐवजी रोज पेटल्स वगैरे घालून सुद्धा याला डेकोरेट करू शकता. आता यानंतर आपण या वड्यांच्या मिश्रणाला साधारण 2 ते 3 तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून देऊया, जेणेकरून आपल्याला वड्या छान कापता येतील. साधारण 3 तास मी या मिश्रणाला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मिश्रण छान घट्ट झालं आहे
तर आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा छान आपल्या वड्या कापल्या जात आहेत आणि खूप छान झाल्या आहेत या वड्या. मस्त चविष्ट लागतात आणि मेन म्हणजे या बनवताना घरभर जो सुवास सुटतो काय सांगू तुम्हाला. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा या रक्षाबंधनाला आणि रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच छान छान रेसिपीजसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.